प्रश्न, जवळीक करताना कमरेखाली उशी ठेवल्यास काय होते? उत्तर, शरीराचा कोन योग्य बसतो आणि आराम वाढतो. रक्तप्रवाह नीट राहतो, त्यामुळे थकवा कमी जाणवतो. दीर्घ वेळ टिकण्यास मदत होते. प्रश्न, पुरुषाच्या शरीराचा कोणता भाग वाढतो? उत्तर, नियमित व्यायाम व योग्य सवयींमुळे स्नायू बळकट होतात. आत्मविश्वास वाढल्याने ऊर्जा जाणवते. एकूण आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. प्रश्न, एकाच ठिकाणी 2 साप गेल्यास काय होते? उत्तर, निसर्गात संतुलन राखण्यासाठी सावध वर्तन दिसते. स्पर्धा टाळण्याचा प्रयत्न होतो. परिस्थितीनुसार हालचाल बदलते. प्रश्न, कोणत्या वयोगटातील महिला जवळीकीस जास्त उत्सुक असतात? उत्तर, प्रौढ वयोगटात हार्मोनल समतोल महत्त्वाचा असतो. भावनिक सुरक्षितता असल्यास उत्सुकता वाढते. व्यक्तिपरत्वे फरक दिसतो. प्रश्न, वयानुसार सहनशक्ती कमी होते का? उत्तर, वय वाढल्यावर रिकव्हरी वेळ बदलू शकतो. योग्य आहार व्यायाम उपयोगी ठरतो. आराम व दिनचर्या महत्त्वाची. प्रश्न, आता थोडा वेळ थांबणं का चांगलं असतं? उत्तर, श्वासोच्छ्वास स्थिर होतो. शरीर मन दोन्ही रिलॅक्स होतात. अनुभव अधिक संतुलित होतो. प्रश्न, खाली फार ताण जाणवला तर काय करावे? उत्तर, हालचाल थांबवून विश्रांती घ्या. पाणी प्या व श्वासावर लक्ष द्या. ताण कमी झाल्यावरच पुढे जा. प्रश्न, मागून आवाज आला तर काय समजावे? उत्तर, सांध्यांची किंवा हालचालींची नैसर्गिक प्रतिक्रिया असू शकते. दुखत नसेल तर काळजी नसते. दुखत असल्यास थांबा. प्रश्न, 3 पैकी कोणत्या पद्धतीत जास्त समाधान मिळते? उत्तर, आरामदायक व संवाद असलेली पद्धत योग्य ठरते. दोघांची संमती महत्त्वाची. परिस्थितीनुसार निवड बदलेल. प्रश्न, मुलगी जवळीक करताना पाय वर का करते? उत्तर, शरीराचा कोन सुधारण्यासाठी असे होते. आराम व संपर्क वाढतो. व्यक्तिगत सवयीनुसार बदलते. प्रश्न, खाली फार ताण जाणवला तर काय करावे? उत्तर, स्ट्रेचिंग व विश्रांती घ्या. गरज असल्यास कोन बदला. ताण उतरल्यास थांबा. प्रश्न, दोन्ही ओठांच्या मध्ये हलक्या स्पर्शाने कसं वाटतं? उत्तर, संवेदनशील भाग असल्याने प्रतिसाद वाढतो. हलका स्पर्श अधिक आरामदायक ठरतो. संवाद महत्त्वाचा. प्रश्न, वरखाली योग्य प्रमाण ठेवल्यावर काय होतं? उत्तर, समतोल राहतो व थकवा कमी होतो. अनुभव नियंत्रणात राहतो. दोघांसाठी सुरक्षित ठरते. प्रश्न, दाब पूर्णपणे काढल्यावर काय होतं? उत्तर, स्नायूंना आराम मिळतो. श्वास स्थिर होतो. पुन्हा ऊर्जा साठते. प्रश्न, बाईला कोणत्या स्थितीत जास्त आवडते? उत्तर, आरामदायक व सुरक्षित वाटणारी स्थिती. संवाद असलेली निवड. व्यक्तिपरत्वे फरक. प्रश्न, मागील भागात पाणी दिल्याने चिडचिड का होते? उत्तर, संवेदनशीलतेमुळे अस्वस्थता येऊ शकते.
योग्य काळजी आवश्यक. अस्वस्थ वाटल्यास टाळावे. प्रश्न: बाई कोणत्या वयात कोणत्या प्रकारची मागणी करते? उत्तर: वयापेक्षा संवाद महत्वाचा. आराम व संमती निर्णायक. व्यक्तिगत पसंती बदलते. प्रश्न: मागून आधार दिल्यास काय होते? उत्तर: ताण वाढू शकतो. समतोल बिघडतो. आधार सुरक्षितता देतो. प्रश्न: घोड्यावर बसल्यावर खाली किती मोठी होते? उत्तर: स्नायू सक्रिय होतात. रक्तप्रवाह वाढतो. ताकद जाणवते. प्रश्न: मागून केल्यावर काय होतं? उत्तर: कोण बदलल्याने अनुभव वेगळा वाटतो. आराम महत्वाचा. संमती आवश्यक. प्रश्न: जाड असणाऱ्याला कोणत्या ठिकाणी जास्त आवडते? उत्तर: आधार मिळेल अशी जागा. आरामदायक सेटअप. सुरक्षित हालचाल. प्रश्न: बाईच्या अंतर्गत भागात खाज कधी होते? उत्तर: स्वच्छतेअभावी किंवा ॲलर्जीमुळे. योग्य काळजी घ्यावी. गरज असल्यास तज्ञांचा सल्ला. प्रश्न: उंचपातळ की बुटकीजाड सोबत योग्य? उत्तर: शारीरिक नव्हे तर मानसिक जुळव महत्वाचा. आराम व संवाद आवश्यक. दोघांची पसंती निर्णायक. प्रश्न: तोंडात घेतल्यावर नेमकं काय घडतं? उत्तर: संवेदनशील प्रतिक्रिया वाढते. स्वच्छता व आराम महत्वाचा. संमती आवश्यक. प्रश्न: चालून घेण्यास जास्त मजा केव्हा येते? उत्तर: ऊर्जा जास्त असताना. आरामदायक वेळ निवडल्यास. थकवा नसताना. प्रश्न: शेंगदाण्यातून तेल कधी बाहेर येते? उत्तर: दाब व तापमानामुळे. योग्य प्रक्रिया आवश्यक. वेळेवर परिणाम दिसतो. प्रश्न: पहिल्यांदा झालेली चाल वाकडी का दिसते? उत्तर: शरीर नवीन हालचालींशी जुळवून घेत असते. स्नायूंना वेळ लागतो. थोड्या वेळात सामान्य होते.